मानपाडा पोलीस स्टेशनला जो गुन्हा दाखल केलेला होता त्या अनुषंगाने जो त्यातल्या भावाला आपण यापूर्वीच ताब्यात घेतलेलं होतं. आता त्यातला मुख्य जो आरोपी आहे गोकुळ फुलेश्वर झा याला सतर्क जे नागरिक आहेत त्या भागातील त्यांच्या मदतीने त्याला आता ताब्यात घेण्यात आलेला आहे. तर सदरच्या आरोपीला आपण अटक करून त्यानंतर पुन्हा त्याला कोर्टामध्ये हजर करू आणि सदरचा गुन्हा करण्यामागे त्याचा उद्देश कशा प्रकारचा होता काय त्याचा तपास आम्ही करून त्याला उद्या कोर्टामध्ये आम्ही हजर करणार आहोत. मध्ये मुख्य आरोपी जो आहे तो गोकुळ फुलेश्वर झा, त्याचा भाऊ रणजित झा आणि इतरही दोन आमच्या ताब्यामध्ये आहेत. आता त्या अनुषंगाने प्रत्येकाचा त्यामध्ये रोल काय कशा प्रकारे होता जे आपल्याला प्राप्त व्हिडिओ आहे, व्हिडिओ फुटेज, त्या व्हिडिओ फुटेजच्या माध्यमातून आणि इतरही आपल्याकडे जो पुरावा आहे त्या माध्यमातून प्रत्येकाचा आरोपीचा रोल काय होता त्याप्रमाणे आपण त्यांना कोर्टामध्ये हजर करू आणि पुढील पोलीस कशी घेऊन त्यामध्ये पुढील तपास करणार आहोत. या जणांना तपासले आतापर्यंत लावून आतापर्यंत 2 आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेले. परत त्याच्या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या ज्या काही महिला आहेत त्या महिला सुद्धा आमच्या ताब्यामध्ये आहेत. त्यांच्याकडे सुद्धा आमची चौकशी सुरू आहे. ते व्हिडिओच्या अनुषंगाने अजूनही काही आपल्याकडे व्हिडिओज तिथले फुटेज आपण पूर्ण हॉस्पिटलमध्ये ताब्यात घेतलेलं आहे क्लिनिक मधून, जेणेकरून इतरही त्यांच्या ज्या महिला त्या ठिकाणी दिसत त्यांचा त्या ठिकाणी काय रोल मारहाणीमध्ये आहे का अशा प्रकारचा तपास आमच्या टीमकडून सुरू आहे.